मुलगी 15 दिलीकडे हे एक आवाज इकडे कमी करा सगळं 2 मिनिट त्यांनी पण मला नाही ऐकू काय सांगतील भुमरे साहेबांचे प्रचाराबद्दल कसा चालू आहे जिल्ह्यात त्यांचं? आजच्या तारखेला जर विचार जर केला तर युतीचे जे उमेदवार आहे भुमरे साहेब यांना जे ना सर्व दूर पर्यंत चांगला लोकांचा प्रतिसाद, मतदाराचा ग्रामीण असो शहरी असो सगळीकडे चांगला त्यांना प्रतिसाद प्रचंड मिळू राहिला. ग्रामीण भागात त्यांचे रॅली वगैरे काय काय नियोजन वगैरे? हो, त्यांचा जे ना वैजापूर तालुक्यामध्ये दौरा झाला, गंगापूर तालुक्यात दौरा झाला, कन्नड तालुक्यात सुद्धा दौरा झाला आणि काल आणि आज ते शहरामध्ये त्यांचा दौरा द्यायला चालू आहे. काय मुद्दे नेमकं त्यांचे निवडून येण्याचे मुद्दे त्यांचे जे ना त्यांचे जे ना ग्रामीणची नाळ चांगली आहे. शेतीतलं बाकी जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये जेवढे उमेदवार त्यांना शेतीशी निगडीत कोणत्याच गोष्टी कळत नाही आणि आपलं जे साहेबाचं जे ना ग्रामीण भागाशी चांगली नाळ आहे त्यांना शेतीचं पण चांगलं कळतं आणि शहरात जवळजवळ 20-25 वर्षापासून वास्तव्याला असल्यामुळं शहरी सुद्धा नागरी गोष्टीच्या ज्या पायाभूत सुविधा आहे त्या सुद्धा त्यांना चांगल्या समजतात. विरोधक उमेदवार म्हणते की ते दारू आले, त्यावर काय? विरोधकांना दुसरा मुद्दा सापडून कोणताच सापडून नाही राहिला तर त्याच्यामुळे जे ना ह्याचा विषय जे ना आता मागं पडत गेलेला आहे. हा मुद्दाच नाही. वास्तविक पाहता जर तसं जर बघितलं आपण तर शासन मान्य गोष्टी व्यापारी व्यवसाय आहे, हा मुद्दाच नाही. भुमरे साहेबाच्या विरोधामध्ये जे त्यांना मुद्दा सापडाना आणि ते 3 वेळेस का काढू राहिले तर त्यांचं जे अपयश आहे, त्यांचं जे पाप आहे ते झाकण्यासाठी. त्यांचं जे पाप आहे की ज्या वेळेला 370 कोटी मध्ये जी समांतर योजना होत होती त्या काळामध्ये काय ती त्यांनी टक्केवारीमुळे त्यांनी समोरच्या उमेदवारांना ती केली नाही. आज तीच योजना 2700 कोटी रुपयापर्यंत गेली. म्हणजे सरकारचा अतिरिक्त खर्च तर वाढला पण आजच्या तारखेपर्यंत पाणी शहराला मिळू नाही राहिलं आणि ही एक गोष्ट आहे. आणि उद्योग जे आहे ते त्यांच्या टक्केवारीमुळे जे ना उद्योग जे ना ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेले. आपले संभाजीनगरचे जे उद्योग जे आज जे रोजगारीचा प्रश्न जे निर्माण झाला त्याला सर्वस्वी जे जुने जे 20-25 वर्षापूर्वीचे जे खासदार आहे ते कारणीभूत आहे आणि त्या अपयश झाकासाठी ते पाप झाकासाठी 3 वेळेस तेच मुद्दा काढून राहिला जो की मुद्दा मागं पाडलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नागरिकांना काय आवाहन करतील, काय मेसेज? आता त्यांना माझं एक सांगणं असं आहे की भुमरे साहेब जे महायुतीचे उमेदवार आहे त्यांना प्रचंड मतांनी ते लोकांनी जे ना धनुष्यबाण ह्यांनी शनिवार 13 तारखेला मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून याच्यासाठी द्यायचंय का त्यांना जे एका शहरातला पाण्याचा जो प्रश्न आहे, एमआयडीसीचा डीवायसीचा जो प्रश्न आहे, चांद्रा एमआयडीसी असो का वाळूजी एमआयडीसी असो तिथं ते कंपन्या वगैरे आल्याच्या नंतर रोजगार निर्मिती तरुणांना संधी भेटन आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जे आहे का साहेबांचं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खूप सारं काम आहे. लोक काम बोलतं त्यांचं. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये कुठं पण गेले ना ते पेवर ब्लॉक, सिमेंट रस्ते, त्याच्यानंतर विहिरीचे कामं, त्याच्यानंतर गायगोठ्याचे कामं हे प्रचंड प्रमाणात झालेले. त्याच्यामुळे भुमरे साहेब जे ना धनुष्यबाण यांनी शनिवार फुलीचा ठसा मारून त्यांच्या समोरील बटन दाबून भुमरे साहेबांना जे ना प्रचंड मतांनी लोकांनी विजय करून काम करायची, विकासाला आणि व्हिजनला संधी द्यायला पाहिजे. बटन नंबर 2. लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी आमच्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एक भूमिपुत्र आणि एक विकासाभिमुख असं नेतृत्व माननीय नामदार संदीपानराव भुमरे साहेबांच्या रूपानं या जिल्ह्याला दिलं आणि पुन्हा साहेबांनी
माननीय भुमरे साहेबांना लोकसभेची महायुतीची उमेदवारी देऊन या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचा मान राखलेला आहे आणि माननीय भुमरे साहेबांची जी तळागाळातील शेतकरी व सर्वसामान्य लोकांमध्ये जी छबी आहे की ते ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यासोबत सहजच त्यांचे विचार जुळतात, ही त्यांची अत्यंत जमेची बाजू जी आहे ती ग्रामीण भागामध्ये आज जो प्रचाराला प्रतिसाद महायुतीच्या आम्हाला मिळतोय आणि धनुष्यबाणाबद्दल जी चर्चा आता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे, तर हे सर्व जेव्हा लोकांनी ठरवलेलं आहे की आता आपल्याला भुमरे साहेबांनाच खासदार करायचं आणि येणाऱ्या 13 मेला 2 नंबरचं बटन दाबायचं, तर हे पाहून आता शहरामध्ये काही जे लोक आहेत की ज्यांनी अनेक मोठमोठे प्रकल्प येथे समांतर जलवाहिनी सारखे हे पूर्ण झाले असते, परंतु स्वतःच्या टक्केवारीसाठी हप्तेखोरीसाठी येथे उद्योग होऊ दिले नाही, समांतर जलवाहिनीचे कामं होऊ दिले नाही, त्याच्यामुळे त्यांनी काही वैयक्तिक पातळीवर जी काही टीका केली, तर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संविधानानं पाहिजे ते व्यवसाय करण्याची मुभा या प्रत्येक नागरिकाला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की वैयक्तिक पातळीवर टीका जेव्हा केल्या जाते त्यावेळेस त्यांचा पराभव समोर दिसल्यावर ते बिथरले जातात आणि अशा पद्धतीनं चुकीच्या ठिकाणी त्यांनी जी काही आता ह्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या ज्या काही गोष्टी सुरू केल्या आहेत, तर आदरणीय भुमरे साहेबांनी आजपर्यंत कोणत्याही उमेदवारावर कधी वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही। त्यामुळे त्या उमेदवारांनी सर्वांनी आत्मपरीक्षण करावं आणि विकासावर बोलावं। विकास हाच मोदीजींचा नारा आहे, विकास हाच माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांचा नारा आहे आणि माननीय संदीपान भुमरे साहेबांनी 2 वर्षामध्ये पालकमंत्री असताना जेवढा निधी या छत्रपती संभाजीनगरला दिला त्या निधीवर बोलावं, त्या रोड आणि रस्ते जे सिमेंट कॉन्क्रीट झाले त्या रस्त्यावर बोललं पाहिजे, समांतर जलवाहिनीचं काम आज अंतिम टप्प्यात आहे त्याच्यावर बोललं पाहिजे। म्हणून विकासावर चर्चा करा, आम्ही केव्हाही तुमच्याशी 2 हात करायला तयार आहेत आणि येणाऱ्या 13 मेला आमच्या उमेदवाराला या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून विक्रमी मतं पडणार आहेत। 4 जूनला विजय आमचा पक्का राहणार आहे। सर्व लोक 2 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबणार आहे, एकच निशाण धनुष्यबाण। विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री पवार साहेब या सर्वांनी जे आमच्या छत्रपती संभाजीनगरला उमेदवार दिले, आदरणीय संदीपान भुमरे साहेब यांचा प्रचार आम्ही गावोगावी डोअर टू डोअर करतोय। हे इलेक्शन देशाचं असून हे जिल्ह्याचं नाही आहे, कारण आपल्याला अबकी बार 400 पार मोदी की गॅरंटी यावर आपण काम करतोय। गेल्या 2014 पासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, म्हणजे मोदी सरकार सत्तेत आलं आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास, आता आम्हाला सबका प्रयास करायचा आहे आणि सर्व युतीतल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकत्र येऊन गल्ली वाडी वस्तीवर जाऊन मोदीजींनी केलेल्या कामाची माहिती आम्ही लोकांना दिलेली आहे, त्याचा लाभ दिलेला आहे। फक्त आम्हाला बोलायचंय आणि सांगायचंय आमची निशाणी धनुष्यबाण आहे आणि 2 नंबरच्या बटन आपल्याला दाबायचं आहे। त्यातल्या त्यात तुम्ही जे नाव घेताय की छत्रपती संभाजीनगरच्या खासदारांनी 33% महिलाच्या आरक्षणाला विरोध केला, हा देशातला एक खासदार आहे की त्यांनी महिला आरक्षणावर विरोध केला। तर आम्ही सगळ्या महिला ज्या आम्ही 50%च्या वरती जातो, कारण पुरुष मंडळी कमी प्रमाणात मतदान करतात पण महिला वर्ग हा पूर्ण मतदान करतात, त्यामुळे महिलांचं मतदान हे या छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला आम्ही सर्वांना सांगणार की महिलांना आरक्षण देणारे मोदीजी आणि विरोध करणारे इम्तियाज जलील आहे। त्यामुळं इथला विकास करायचा असेल तर मोदीजींना आपल्याला नेतृत्व द्यावं लागेल आणि मोदीजींना जागतिक लेवलवर नेतृत्व न्यायचं आहे, 3री महासत्ता आपल्याला देशामध्ये आपला देश न्यायचा आहे। त्यासाठी आपण भुमरे साहेबांचं काम करतो म्हणजे आपल्या देशाचं काम करतो, हे आम्हाला लोकांना आवर्जून सांगायचंय। त्यामुळे आमचा उमेदवार जिंकलाय हे मी ठाम आजच सांगते।